प्रस्तुत मागच्या हप्त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 ओबी क्रमांक 525 क्रमांकाच्या ओळीला थांबलेलो होतो। तूर्त आपल्याला समजून घेण्यासाठी एक श्लोक पाठीमागे जाऊ। 16 नंबरचा श्लोक वाचून पूर्ण झाला होता। 16 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात क्षर आणि अक्षर पुरुष यांची व्याख्या तिथे सांगितलेली होती। ते म्हणतात या संसारात क्षर व अक्षरच असे दोन पुरुष आहेत। सर्व भूते हा अक्षर पुरुष आहे आणि कुटस्थ ईश्वराची मायाशक्ती अक्षर पुरुष आहे असे सांगितले जाते। बघा, सर्व संसारात क्षर व अक्षरच असे दोन पुरुष आहेत। सर्व भूते हा क्षर पुरुष आहे, सर्व प्राणी मात्र ती, आणि त्यामध्ये कुटस्थ ईश्वराची मायाशक्ती अक्षर पुरुष असे म्हटले आहे। जो आत्मा आहे तो आत्मा त्या सगळे मिळून चराचरामध्ये क्षर पुरुष व्यापलेले आहे, गवताच्या काडीपासून तर याचे यावत प्राणी मात्रांमध्ये। आणि त्याच्यामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा स्वतःला देहा इतका समजतो, त्याला पूर्णपणे त्याच्याशी एकजीव झालेला आहे, त्याला सुखही कळत नाही। क्षर पुरुषाला सुखदुःखाची जाणीव होती, पण अक्षर पुरुषाची व्याख्या सांगताना ते सांगतात की तो पूर्ण अज्ञान दशेमध्ये आहे आणि तिथूनच संसाराची उत्पत्ती झालेली। घन अज्ञान अशी अक्षर पुरुषाची स्थिती सांगितली, क्षर पुरुषाची सांगितली सुखदुःखाची त्याला जाणीव होती। दोघेही अज्ञानातच असतात। अशा प्रकारचे दोन क्षर आणि अक्षर सांगितले। आणि तिसरा एक पुरुष आहे, त्याचं नाव आहे उत्तम पुरुष, आणि त्याला आपण पाहायचं होतं। पुन्हा त्याप्रमाणे दोन पावलं मागे जाऊया। 25 क्रमांकाची ओळ वाचतं याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी कार्याचे कारण आहे असा हा व्यवहार होण्यास परमात्म्याशी माया उपाधीचा अध्यासिक संबंध असणे हेच त्याचे स्वरूप आहे। म्हणून त्या माया उपाधीचा संबंध असलेल्या चैतन्यालाच अक्षर पुरुष असे म्हणतात। ते क्षर किंवा अक्षर हे चैतन्याला म्हटलेले तो त्याच्यामध्ये जुळून गेलेला आहे त्याच्या अगोदर। म्हणून ती अज्ञानरूपी उपाधी स्वभावताच गळत नाश होत नाही आणि त्याचा ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही बाध होत नाही। म्हणून वेदांत शास्त्राच्या सिद्धांतात याची अक्षर आहे अशी मोठी प्रसिद्धी केली आहे। तो अज्ञानात आहे, त्याला काही जाणीव नाही, देहाची जाणीव नाही आणि मी चैतन्य याची जाणीव नाही, पण हे एक कारण आहे अक्षर पुरुष। आणि दुसरं त्याला कारण सांगितलं की त्याची ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्ती होत नाही, म्हणून त्याला दुसरं। म्हणून वेदांत शास्त्राच्या सिद्धांतात याची अक्षर आहे अशी मोठी प्रसिद्धी केली आहे। का? कारण त्याचा ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही नाश होत नाही। इको जास्त आहे मला वाटतं। आणि ज्या गाढ निद्रेत विकारांची येरझार रूपी जो विपरीत ज्ञानाचा प्रकार तो भासत नसतो, कुठे? अक्षर पुरुषाच्या ठिकाणी। आणि गाढ निद्रेत विकारांची येरझार रूपी जो विपरीत ज्ञानाचा प्रकार तो भासत नसतो, कुठे? अक्षर पुरुषाच्या ठिकाणी। आणि तिकडे मात्र सुखदुःखाची जाणीव असते क्षरच्या ठिकाणी। त्याच उपाधियुक्त जे चैतन्य ते या अक्षर पुरुषाचे रूप होय। म्हणून ती अज्ञान रूपी उपाधी स्वभावताच गळत नाश होत नाही, अज्ञान आपोआप गळून जात नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं? प्रयत्न करावा लागतो। आणि त्याचा ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही बाध होत नाही। अज्ञानाचा नाश कशानेही नाश होत नाही। 23 क्रमांकाची ओळ, म्हणून या अपैसे अक्षरे क्षरणे या नसे अनिकेही हा न नाशे ज्ञाने उणे। ज्ञानाशिवाय याचा नाश होत नाही, म्हणूनच वेदांत शास्त्राच्या सिद्धांतात याची अक्षर आहे अशी मोठी प्रसिद्धी आहे। याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी कार्याचे कारण आहे। आता जे चैतन्य जीवरूपी कार्याचे कारण आहे, जीव कशामुळे झालेला आहे त्याचं मूळ कारण काय आहे? चैतन्य, ते जीव दशा झाली कार्याचे कारण आहे। असा हा व्यवहार होण्यास परमात्म्याशी माया उपाधीचा आध्यात्मिक संबंध असणे हेच त्याचे स्वरूप आहे। या मायेशी जेव्हा त्याचा संबंध होतो त्यावेळेला तसंच चैतन्याला कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही, पण तो जीवदशेत आला उपाधीच्या योगाने। म्हणून त्या माया उपाधीचा संबंध असलेल्या चैतन्यालाच अक्षर पुरुष असे म्हणतात, क्षर आणि अक्षर। आणि आता तिसरा पुरुष सांगतात। आपण पुढच्या श्लोकांमध्ये पदार्पण करतोय, 17 क्रमांकाचा श्लोक वाचतोय। परंतु उत्तम पुरुष याहून निराळा आहे या दोघांपेक्षा। देहाधिक मिथ्या आत्म्याहून श्रेष्ठ असलेला सर्व भूतांचा आत्मा पृथक चेतन परमात्मा असे वेदांतात म्हटलेला आहे। कोण? उत्तम पुरुष। वेदांतात याला परमात्मा असे म्हटलेले आहे।
जो अव्यय ईश्वर 3 लोकात प्रवेश करून त्याला धारण करतो. श्लोक ओळींचा अर्थ वाचतोय. आता अन्यथा विपरीत ज्ञानात्मक अशा या लोकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृती आणि स्वप्न अवस्था आहेत त्या पुन्हा ज्या गाढ अज्ञान तत्वात लय पावतात ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर व कीर्तिमुखाप्रमाणे निवर्त्य अज्ञान नसल्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे वृत्तीरूप ज्ञानही नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे अग्नी लाकडास जाळून मागावून नाहीसा होतो त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीज्ञानाने अज्ञान नाहीसे केले आणि ब्रह्मस्वरूपाची आत्मतत्वाने प्राप्ती करून देऊन ते आपण नष्ट झाले. मग असे जे जाणणे पणाशिवाय आश्रय विषय रहित केवळ ज्ञान मात्र उरते तेच अर्जुना तो उत्तम पुरुष होय की जो शेवटचा तिसरा म्हणून सांगितला आणि मागे सांगितलेल्या क्षर अक्षराहून दोघाहून निराळा तोच शुद्ध परमात्मा उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुष कशाने सांगितलं? अन्यथा विपरीत ज्ञानात्मक अशा लोकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृती आणि स्वप्न अवस्था आहेत त्या पुन्हा ज्या गाढ अज्ञान तत्वात लय पावतात ते अज्ञान बघा जागृती स्वप्न ह्या अवस्था अज्ञानात लीन होतात आणि ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे होते. कोण? मी देह आहे हे विपरीत ज्ञान, मी ब्रह्म आहे या ज्ञानात विरून जातं जळून जातं ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे होते. मी देह आहे हे अज्ञान मी ब्रह्म आहे या ज्ञानात बुडून जाते व कीर्तिमुखाप्रमाणे ज्ञानही नाहीसे झाल्यावर कीर्तिमुखाचं आपण मागेत पाहिले शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या उमऱ्याच्या त्या वरती असं सिंहासारखं चित्र असतं त्यावेळेला त्याची ख्याती सांगतात मामासाहेब ज्ञानेश्वरांच्या मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मागे की एक राक्षस फार बळावला होता. तो राक्षस म्हणजे अज्ञान आता आपल्या सिद्धांताप्रमाणे आणि तो कोणाच्याने आवरत नव्हता म्हणून भगवान शंकराने एक मनुष्य तयार केला एक त्याला खाणारा म्हणजे अज्ञानाला खाणार आणि मग सगळं खाऊन झालं तो म्हणतो मला काय खायला देता तेव्हा त्याला सांगितलं तू त्याला खा. कालचा अभंग तो त्याच धर्तीतला होता भक्ती ते कठीण 16वरील पोळी. हे कोणासाठी सांगितलं? अति उत्साही माणसासाठी. परमार्थ करायला लागला आणि झालं काम. आता झालं आपलं कीर्तन येतं आपलं भजन येतं आपलं काम झालं आता आपलं काम झालं असं ऊन घाईचा जो माणूस आहे आपलं काम झालं तेव्हा त्याला सांगतात एवढं लवकर होत नाही. त्याच्यासाठी सांगितलं जेथे पाहे तेथे तातडी जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविने भिंत तातडीची. त्या उतावळा नवरा गुडघ्याला वाशीन त्याच्यासाठी सांगितलं की एवढं सोपं नाही. त्याप्रमाणे त्या राक्षसाने ह्या राक्षसाला मारून मग ते अज्ञानरूपी तो कीर्तिमुख त्याचं नाव त्यांनी स्वतःलाही संपून घेतलं. आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्याला दिलेलं ज्ञान अहम ब्रह्मास्मी हे वृत्त्यात्मक ज्ञान आहे वृत्तीरूप ज्ञान आहे पण ते अज्ञानरूपी वृत्तीला खाऊन टाकतं म्हणून सुरुवातीला त्याचा अंगीकार करायचा. जसं आपल्या सांगितलं काळी घार आणि पांढरी घार. काळी घार मारण्यासाठी पांढरी घार मदतीसनी घेतली आणि मग त्या पांढऱ्या घारीला सुद्धा संपून टाकायची किंवा ज्ञान गिळोनी गावा गोविंद का मी देह नाही मी देह आहे हा एक अहंकार आहे आणि मी ब्रह्म आहे हा सुद्धा अहंकार आहे. तू का म्हणे अहम ब्रह्म आड येऊन दी ब्रह्म. मी देह आहे हा एक ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म आहे हा सुद्धा काय ब्रह्मच आहे. हा पण त्याला मारण्यासाठी घेतला नंतर त्याला सुद्धा तिलांजली द्यायची. त्याप्रमाणे त्यांनी उदाहरण दिलं लाकूड जाळायला टाकल्यानंतर ते काय करतं ज्याप्रमाणे अग्नी लाकडास जाळून मागावून नाहीसा होतो. नाही वाटत? वाटतं. हा वृत्तीरूप ज्ञान घेतलं अज्ञान घालवण्यासाठी. लाकूड घेतले काय सांगितलं ज्याप्रमाणे अग्नी लाकडास जाळून मागवून नाहीसा होतो. अग्नी कशासाठी निर्माण झालाय? लाकूड जाळण्यासाठी आणि लाकूड जळाल्यानंतर अग्नी सुद्धा संपून जातो. तसं आपण जे ज्ञान घेतलंय साधू संतांकडून ते कोणतं घेतलेलं आहे? अज्ञान घालवण्याचं. अज्ञान गेल्यानंतर ज्ञान सुद्धा संपलं पाहिजे नाही तर ज्ञानाचा अहंकार झाला तर तो ब्रह्मराक्षस होता. ऐकू आहे असू द्या.
त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्ती ज्ञानाने अज्ञान नाहीसे केले आणि ब्रह्मस्वरूपाची आत्मतत्वाने प्राप्ती करून देऊन ते आपणही नष्टे झाले. मग असे जे जाणणेपणाशिवाय आश्रय विषयी रहित केवळ ज्ञान मात्र उरते. ज्ञान झालेला टॉपर व्यक्तिमत्वाचं लक्षण सांगतात, त्याला कोणत्याही प्रकारचा ताठा दिसणार नाही. ते म्हणतात आत्मतत्वा प्राप्ती करून देऊन ते आपण नष्ट झाले आणि असे जे जाणणेपणाशिवाय, आपल्याकडे काय जाणतेपणा आहे ना, एंट्री मारल्यानंतर तिकडे काही बाहेर कुत्रा कोण विचारित नसलं तर चालेल, पण मंडप मध्ये एंट्री मारल्यावर त्याचं वैभवच वेगळं होतं. चालणं, बोलणं, बसणं, तर तो त्याचा काय असतो, तो अहमपणा असतो. तो तसा त्याच्याकडे नसतो. तो इतका नॉर्मल माणसासारखे येऊन राहणार ना, उलट तो आलाय की नाही हे कळणार सुद्धा नाही कोणाला. आणि आपण मात्र कशी एंट्री मारणार, आपण आलोय याची काय घेतली पाहिजे, कार्यमालकाने दक्षता घेतली पाहिजे. आलेले आहेत महाराज, आलेले आहेत, त्यांना आता कोणत्या खुर्चीवर बसवायचं त्याप्रमाणे. जाणणे पण आश्रय विषयी रहित केवळ ज्ञान मात्र उरते. उदाहरणार्थ पाहिलं तुम्ही, कोणता एखादा साधू डोळ्यापुढे आला किंवा आपण चित्रपटात जरी पाहिलं तर साधूची भूमिका दाखवताना ते कसे राहतात, एकदम नॉर्मल. उदाहरण द्यायचं तर बालकासारखं, बालक कसं निरागस असतं त्याप्रमाणे. तेच अर्जुना तो उत्तम पुरुष होय की तो शेवटचा तिसरा म्हणून सांगितला. आणि जो मागे सांगितलेल्या क्षराक्षराहून दोघाहून निराळा तोच शुद्ध परमात्मा उत्तम पुरुष होय. तोच शुद्ध परमात्मा उत्तम पुरुष होय. म्हणजे उत्तम पुरुष त्याच्यामध्ये सगळी लक्षणं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, जी ईश्वराची लक्षणं आहेत ती सगळी त्याच्यामध्ये तशीच आहे. तो शुद्ध परमात्मा उत्तम पुरुष आहे. तो पुरुष झालेला आहे, तो उपाधित आहे, परंतु तो कसा आहे, परमात्माच आहे. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न यापेक्षा जागृत अवस्था ही जशी ब्रह्म बहुदुपटीने निराळ्या बोधाचीच असते. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न यापेक्षा जागृत अवस्था ही जशी बहुदुपटीने निराळ्या बोधाचीच असते. सुषुप्ती म्हणजे गाढ अज्ञान, काहीच कळत नाही, झोपलेला आहे, काहीच कळत नाही, परंतु त्याच्या अलीकडची थोडी आहे ती स्वप्नावस्था. स्वप्नात तो जागा आहे, पुढे जागा आहे, तो इकडे झोपलाय, पण स्वप्नात मात्र सूक्ष्म रूपाने जागा आहे. पण त्याच्याही पेक्षा तिसरी स्थिती आहे, कोणती, जागृतीची. त्याचा काही संबंध आहे, गाढ अज्ञान पण नाही आणि स्वप्न स्थिती सुद्धा नाही. आता ही अशी स्थिती जशी काहीच कळत नाही अशी एक स्थिती, किंवा हे जगत आहे ही एक स्थिती आहे. जसं स्वप्न पडले, आता आपल्याला काय जाणीव होती, हे जगत आहे आणि मी आहे. ही कोणती स्थिती झाली, आता परमार्थिकातली स्वप्न स्थिती झाली. स्वप्नातली परमार्थातील स्वप्न स्थिती. हे जगत पाहतो म्हणजे आपल्याला काय पडलेले आहे, स्वप्न पडलेले. स्वप्न कधी पडतं, झोपेत. आता दुसरा पुरुष आहे ज्याला काहीच कळत नाही, त्याला कशाचीच जाणीव नाही, तो एक आहे सुषुप्ती आणि स्वप्न. याच्यापेक्षा जागृत अवस्था, जागे झाल्यानंतर रात्रीचं गाढ निद्रा पण नाही आणि स्वप्न स्थिती पण नाही. त्याप्रमाणे यथार्थ जाणीव आल्यानंतर गाढ अज्ञान म्हणजे या लोकांना काहीच माहित नाही, आणि स्वप्न स्थिती म्हणजे थोडा साक्षीत्व भाव, म्हणजे मला कळतंय बरं का, मी थोडा ज्ञानी आहे, पण याच्याही पलीकडे ज्ञानही नाही आणि अज्ञान नाही, त्याच्या पलीकडेची स्थिती ती उत्तम दर्जाची स्थिती. त्याला हरिपाठात एक वाक्य आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, किंवा आठवी नाही नाठवी नाही, झाला स्वयंमेव पांडुरंग, असा हा तिसरा पुरुष. किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ याहून जसे सूर्यमंडळ अगदी वेगळे आहे बघा, सूर्यकिरण आणि मृगजळ या स्थिती सांगितल्या, क्षर अक्षर मृगजळ किंवा सूर्यकिरण याहून सूर्यमंडळ अगदी वेगळे आहे. तसा हा उत्तम पुरुष त्या दोहोहून क्षराक्षराहून अगदी वेगळा आहे. इतकेच नव्हे तर लाकडात असलेला सामान्य रूपाचा अग्नी जसा लाकडाहून वेगळा असतो, तसा अक्षर व अक्षरात समव्याप्त असूनही त्याहून तो उत्तम पुरुष वेगळाच आहे. लाकडामध्ये अग्नी आहे, पण कसा आहे, सुप्त स्थितीमध्ये, आणि जो लाकडातला अग्नी प्रगट झालाय तो प्रगट स्थितीमध्ये. ह्या दोघांपेक्षा ते म्हणतात लाकडातला अग्नी जसा वेगळाच आहे, अग्नी नाही का लाकडात, पण तो कसा आहे, गुप्त स्थितीमध्ये. कल्पांती
इतकेच नव्हे तर लाकडात असलेल्या सामान्य रूपाचा अग्नी जसा लाकडाहून वेगळा असतो तसा इतर क्षर आणि अक्षर पुरुषामध्ये ईश्वर तत्व आहे, पण कसं आहे सामान्य रूपाने. लाकडात जसा अग्नी सामान्य रूपाने तसा सामान्य रूपाने अग्नी जसा लाकडाहून वेगळाच असतो तसा क्षर व अक्षरात समव्याप्त असूनही त्याहून तो उत्तम पुरुष वेगळाच आहे. क्षरामध्ये पण तो आहे आणि अक्षरामध्ये पण आहे, पण तो शुप्त स्थितीत आहे. अग्नी लाकडात पण आहे आणि प्रगट झालेल्या याच्यात पण आहे, पण तो जसा दोघांमध्ये फरक आहे तसा कल्पांत समयी ज्याप्रमाणे समुद्राचे पूर्णत्व समुद्राची मर्यादा नाहीशी करून सर्वत्र एक समुद्र म्हणजे जलमय झाले असता नदी व नद या सर्वांस एकत्र करीत प्रगट होत असते, त्याप्रमाणे स्वप्न गाढ झोप गाढ झोप किंवा जागृती यांची जेथे वार्ता प्रतीती उरत नाही. कशी उरत नाही तर प्रलय काळच्या तेजाने रात्र व दिवस ही गिळून टाकावी त्याप्रमाणे समज. बघा, ज्या वेळेला स्वप्नही नाही आणि गाढ निद्राही नाही आणि जागृती याची तेथे वार्ता सुद्धा नाही. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं कल्पांत समय ज्या वेळेला पूर्ण पाऊसच होतो, इतकं पाणी नद्या नद सगळे गाडून जातात, नवे नवे समुद्र सुद्धा गाडून जातो आणि आकाशापर्यंत सगळं पाणी दिसतं. त्याप्रमाणे तिथं काही नदी नद दाखवता येते का? त्याप्रमाणे ज्यावेळेला या स्थितीला जातो तो त्यावेळेला तिथं ज्ञान बी नाही अज्ञान बी नाही, अशा उंच स्थितीला कोणता पुरुष असतो? उत्तम पुरुष असतो. मग तेथे एकपणही नाही. आम्ही इथे बसवर या तेथे मग जेथे एकपणा नाही आणि तत्सापेक्ष दुजे द्वैत हाही भाव राहत नाही. बा, अद्वैतही नाही आणि द्वैतही नाही. आता अद्वैत आणि द्वैत हे दोन गोष्टी आहेत सापेक्ष. जिथे द्वैत आहे तिथे हे द्वैतात वावरतो आणि हा अद्वैतात वावरतो. पण जिथे द्वैताची झाडणी काढण्यासाठी अद्वैतात जायचं आणि अद्वैताचा सुद्धा अहंभाव ठेवायचा नाही, तर अद्वैत सुद्धा गिळून टाकलं जातं. तिथं अद्वैत आहे, मी अद्वैत आहे हे म्हणणं म्हणजेच काय झालं? द्वैत झालं. म्हणजे तेही नाही, मी अद्वैत आहे हे कोणाला धरून आहे? हा, समजा मी उंच आहे हे कोणाला धरून आहे? ठेंगण्याला धरून आहे. पण तिथे उंच नाही ठेंगणार नाही. त्याप्रमाणे मग तेथे एकपणही नाही व तत्सापेक्ष दुजे द्वैत हाही भाव राहत नाही. असणे व नसणे हेही सापेक्ष भाव उरत नाही आणि जेथे अनुभव दीपून घाबरावून तेथे नाहीसा होतो. आता याच्यावर मात केली, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. मला अनुभव आला, तुला अनुभव आला, कशाचा आला? मी देह नाही आणि मी देह नसून हे जगत नाही, हे जगत नाही आणि मी देह नाही, हे तुला कसं काय कळतंय सांगायला? म्हणजे ते जाणीव आहे, ऐक नाही. हे दोन्ही शिल्लक राहत नाही. आणि मला आता अनुभव आला. कोणाला अनुभव आला? मला म्हणजे कोणाला आणला? हा, मी आलो ना. आणि मला अनुभव आला हे सांगाय शिल्लक राहत नाही. उदाहरण देतात ते बघा की मिठाची हत्तीन गेली आणि ती समुद्रात गेली आणि ती म्हटली आता मी सांगते समुद्र किती खोल आहे, तर अंदाजे ती सांगेलच का नाही? अर्धा 1 तासाने 2 तासाने. काय झालं सांगाल का नाही सांगणार? का बोलता नाही तिला? कोण झालं? हा, मग ती पाणी झाली आणि पहिली कोण होती? ती मिठाच्या हत्तीन होते. मीठ कशापासून झालं होतं? मग ते तिचं अस्तित्व केवढं झालं? व्यापक. मग ती व्यापक कोणाला सांगू शकतो? त्याच्या ठिकाणी दुसरेपणा आहेच नाही. हत्तीन समुद्र असा भाव राहिलेला नाही. तिसरा कोणाला सांगायचा? तोही शिल्लक राहिला नाही. पहा, मग जेथे एक पण नाही व तत्सापेक्ष दुजे द्वैत भावही राहत नाही, हा आपला प्रबोध आहे. मी कोणतरी आहे, मला अनुभव आला, हा सुद्धा भाव पूर्णत्वाचा नाही पण अडाण्यापेक्षा बरा आहे. मग जेथे एक पण नाही व तत्सापेक्ष दुजे द्वैत हाही भाव उरत नाही. असणे व नसणे हेही सापेक्ष भाव उरत नाही. मी आहे नाही, मी आहे. मी कशाच्या आधाराने म्हणतो मी आहे? मी आहे हे कशाच्या आधाराने म्हणतो? मी मुंबईमध्ये आहे आणि मी मुंबईमध्ये नाही हे कशाच्या आधारे म्हणतो? काय मामा?
मी देह आहे, देहाला धरून मी आहे मुंबईमध्ये आणि मी मुंबईमध्ये नाही, कशाला धरून म्हणतोय? पण त्याला देह आणि आत्मा हा भेद राहिला नाही, तो पूर्ण एक झाल्यामुळं आहे हा भाव राहिला हे पाहिजे. याचं पूर्ण असवायसा कुठे? देह बुद्धी पूर्ण गेली परमात्मा स्वरूपामध्ये, आणि मी आता परमात्मा स्वरूपात गेलो ते सांगायला सुद्धा उरत नाही. जसं नाका तोंडात पाणी गेलं आणि तो म्हणतो मी बुडालो बुडालो बुडालो, तो कधी बुडाला म्हणायचा खरा? हा. आणि आता हे आपलं सगळं काय चाललेलं आहे, नुसतं ओरडणं चालू आहे. म्हणजे आपल्याला अजून पूर्ण यथार्थ अनुभव आलेला मुख गिळून राहतो. आपण अमृत अनुभव पाहिला, त्याच्यामध्ये सांगितलं प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ महाराजांना प्रश्न विचारला, ब्रह्म म्हणजे काय? त्यावेळेला ते काय त्यांनी सांगितलं की नाही टपकणी काय काय म्हणून? काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी वशिष्ठांनी? ते फक्त असे बघत राहिले तटस्थ. तर भगवान रामांना वाटलं माझा काहीतरी प्रश्न करायला मी चुकलोय, किंवा मागचं काहीतरी बाबांना राग डोक्यात ठेवून बाबा माझ्याशी नीट बोलत नाही म्हणून विचारलं, माझं काही मागे चुकलं का, किंवा आता प्रश्न करायला चुकलो का? ते म्हटले नाही. जे सांगता येत नाही आणि जे बोलता येत नाही परंतु अनुभवलंय, हे सुद्धा ही वाक्य मागे सडली सगळी. कैसे बोटाने दाखवू तुला, आणि संकेत तसा आहे, अनुभव घे गुरुच्या. आणि अनुभव घ्यायला गेल्यानंतर तो सांगू शकत नाही मी बुडालो, कारण तो पूर्णपणे त्याच्याशी एक जीव झालेला आहे. सापेक्ष भाव उरत नाही. असणे आणि नसणे, देव आहे देव आहे हे येड्यांना डोळ्यापुढे ठेवून म्हणायचं, डोक्यापुढे ठेवून देव आहे, त्याच्या दृष्टीने देव आहे देव आहे. समजा त्यांचे तुकाराम महाराजांचं जनाबाईंचं वाक्य देव आहे देव आहे, ती त्यांच्या गुरूंशी नामदेव महाराजांशी बोलताना म्हणाल काय देव आहे देव आहे? देव आहे ही नाहीची सापेक्षता आहे. ही नाही जे म्हणतात त्यांच्यासाठी देव आहे, पण तिथे आहे का नाही याचं सवालच नाही, कारण ते स्वानुभवाने तेच होऊन गेलेले. असणे व नसणे हेही सापेक्ष भाव उरत नाही. आणि जे ते अनुभव दिपून घाबरावून जातो. पूर्ण लाईट डोळ्यावर आल्यानंतर जसं काही दिसत नाही, किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळं डोळ्यापुढे अंधार होतो, तसा पूर्ण अनुभव सुद्धा अनुभवामध्ये गढून जातो. हे जे समाधीची स्थिती आहे, या सगळ्या महात्म्यांनी जो देह ठेवलाय ना, तो त्या स्वरूपाशी पूर्णपणे तादात्म्य राहील. त्यावेळेला त्या भावावर गेल्यानंतर आपली बॉडी सुद्धा शिल्लक राहणार नाही, कारण तो असा हे होऊन जाणार. ते टी व्हीमध्ये कसे ते अक्षर कधी कधी चित्र जातात, असे डॉट 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 त्याचं, आणि नंतर टी व्ही बरोबर झाला का लगेच ते सापळे, लगेच जसे तसे सगळे हिरो वगैरे सगळे दिसतात. तसे ते हिरो काय होतात, डॉट डॉट झाले म्हणजे काय झाले, ते असणे आणि नसण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. असणे आणि नसणे सापेक्ष भाव उरत नाही. आणि जे ते अनुभव दिपून घाबरावून जे ते नाहीसा होतो, असे जे काही तत्व आहे ते म्हणजे उत्तम पुरुष आहे असे समजवत त्यालाच परमात्मा असेही म्हणतात. 36 क्रमांकाची ओळ. तेथे आधी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही, जे परमात्मा ही बोलीजे नामे. मग एकपण ना तुझे असे नाही हे मजा अनिजे, अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. ऐसे जे आधी जे काही, असं काही जे आहे ते तो उत्तम पुरुष पाहे, तो उत्तम पुरुष. जे परमात्मा ही बोली जे नामे, त्याला उत्तम पुरुषाला दुसरं नाव काय आहे, तो परमात्मा आहे. हे दोन्ही घ्यायच्यात हा. पण अर्जुना हे बोलणे उत्तम पुरुषाच्या ठिकाणी पूर्णता ऐक्यता न मिळता त्यापूर्वी जीवदशा पत्करूनच होई. पहा आता हे सांगायचे आपल्याला म्हणून तसं म्हणावं लागलं, नाही तर हे त्याला तिथं जमणार नाही. पण तुम्हाला त्याला एक पॉईंटनी बाजूला ठेवला आणि त्याला बोलण्यात आलेलं आहे, नाही तर तिथं जीवदशा उरत नाही. पण हे अर्जुना बोलणे उत्तम पुरुषाच्या ठिकाणी पूर्णतया ऐक्यास न मिळता त्यापूर्वी एक जीवदशा पत्करूनच होई. म्हणजे आपली तुन्याने हे जेव्हा कथन करतात माऊली, त्यावेळेला माऊली पण काय आहेत, अक्षर उत्तम पुरुष आहेत, पण थोडंसं मागं राहिले मी माऊली आहे ही जीवदशा स्वीकारून बोलतात. आणि ती समोरच्याला पण कळण्यासाठी एरवी त्यांना त्याची नाही, ते तसेच आहेत. पण ही जीवदशा पत्करूनच होय, ज्याप्रमाणे नदीच्या काठावरच उभे असलेल्या मनुष्याने बुडाल्याची वार्ता सांगावी. म्हणजे सांगत असताना सुद्धा आता थोडा पॉइंटनी मागे आहेत.
बघा पुढं उदाहरण तसं झालं की नाही. त्या बुडणाऱ्या बरोबरच जो बुडाला तो काय सांगणार, जो सांगणारा बुडणाऱ्या बरोबरच बुडाला तो काय सांगणार. त्यामुळे अनुभव घाबरावून दिपून जातो. तिथे अनुभव आला हे वाक्य सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे अशी वाङ्मयात कधी कधी होतात. म्हणून कधी कधी एखादी मोठे लोक म्हणतात, ते तर म्हणतात अनुभव आलेला सांगता येत नाही. मग हे कसे सांगतात, हे कसे सांगतात, जसे तुकोबाराय सांगतात तसे अनुभव आले अंगा ते या जगात येते. किंवा अजून काय सांगतात की तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे. आणि अनुभव बुडाला, साधू बोध झाला तो नुरोनिय ठेला आणि ठाईच मुराला अनुभव. अनुभव सुद्धा अनुभवामध्ये मुरून गेला आणि न उरून परत शिल्लक राहिला. आणि ही सगळी बोलणं नदीच्या काठावरची आहेत. ज्यावेळेला आपल्याला काहीतरी सांगायचे साधूला त्यावेळेला आपल्यासाठी ते थोडेसे एक पॉईंट पाठी येऊन सांगतात. आणि जर ते पूर्ण त्याच्यात विलीन झाले तर ते सुद्धा सांगू शकत नाही. पण ही अद्वैताची परंपरा पुढे चालू राहावी म्हणून त्यांना ही गोष्ट करावी लागते. का तर जीवाला कळण्यासाठी, आनंद उपभोगण्यासाठी. काय कळून करणार आहे आपण, कळून तरी काय करणार आहे, बस फक्त आनंद राहणार आपल्याला. जसं काही एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही यांच्या आपल्याबद्दल काय विचार आहेत, पण ज्या दिवशी कळलं जातं त्या दिवशी आपण नॉर्मल होऊन जातो. तो आनंद आपल्याला भेटणार फक्त. अर्जुना बोलणे ही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी पूर्णतया ऐक्यास न मिळता हे बोलणे त्यापूर्वी जीवदशा पत्करूनच होय. ज्याप्रमाणे नदीच्या काठावर उभे असलेल्या मनुष्याने बुडाल्याची वार्ता सांगावी, त्या बुडणाऱ्या बरोबरच जो बुडाला तो काय सांगणार. या भूमिकेला जायचे आपल्याला. बाबाची ही भूमिका आहे, आपल्याला तिथं जायचं. त्याप्रमाणे अर्जुना विचाररूपी काठावर जोपर्यंत वेद उभे आहेत, म्हणून वेदाला काही सांगता नाही आलं. का वेदाला काही सांगता आलं नाही, पूर्णपणे विलीन होतो त्यावेळेला एक सांगता नाही येत त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे अर्जुना विचारूपी काठावर जोपर्यंत वेद उभे आहेत तोपर्यंत अलीकडच्या काठावरील क्षर अक्षराविषयीच्या आणि पलीकडच्या काठावरील उत्तम पुरुषाविषयीच्या गोष्टी बोलण्यास ते समर्थ झाले. जोपर्यंत काठावर आहेत तोपर्यंत, म्हणून ते सांगू शकले नाही. पण ज्यावेळेला त्यांना सांगायचे त्यावेळेला ते शिल्लक राहत नाही. आणि ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला ते थोडे एक पॉईंट काय आहेत, मागे आहेत. वेद जाणू गेला पुढे मौनावला. मग का मौनावला, पूर्ण नाका तोंडात पाणी गेलं. ते गुह्य तुझला कैसे प्राप्त, म्हणून वेद नेती नेती म्हणत याला. तुम्ही खुशाल म्हणायला लागले आम्हाला कळालं आम्हाला कळालं. मग त्यांचं बोलणं ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे का नाही. हां, ज्यावेळेला ही स्टेप येईल आणि अशी मीटिंग भरेल त्यावेळेला सगळे गप्पा बसून बरोबर आहे तुमचं. ही तुको भरायची भूमिका आहे गाथा बडवताना. ठीक आहे, ओके. त्या बोलण्यातूनच न बोलण्यातून बरंच काय घडलं जातं. कळालं ना मला काय बोलायचं का नाही कळालं. सगळे शांत झालेले. हां हां, हे बरोबर आहे. कारण ते कोणत्याही भावनेने सुद्धा व्यक्त करता येत नाही. त्या सगळ्या पलीकडच्या भावना आहेत. आईलीचं थडी पळून गेला जो माग होता, आईलीचं न पोहता पळून गेला जो माग होता, तो पहिले दीप्तीची वार्ता काय झाली हे ज्ञानी अज्ञानाबद्दल सांगितलं. आणि आता ज्ञानी जर आईलीचं थडी न पोहता पहिली थडी जाऊनही येऊन तो ऐल तीराची आणि पैल तीराची वार्ता कसं सांगू शकतो सांगा. म्हणून स्तब्ध होतो. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले. आणि जो निवांत नाही झाला त्याच्याबद्दलचा तो कालचा अभंग होता, भक्ती ते कठीण सोळावर. आता काल जे आले नाहीत त्या म्हणतील कालचा कुठं आला अभंग हा, असे नाही. इथे पानसरे बाबांच्या सप्त्यामध्ये. हा, त्याप्रमाणे अर्जुना विचाररूपी काठावर जोपर्यंत वेद उभे आहेत तोपर्यंत अलीकडच्या काठावरील क्षरा अक्षराविषयीच्या किंवा पलीकडच्या काठावरील उत्तम पुरुषाविषयीच्या गोष्टी बोलण्यास ते समर्थ झाले. आता हा जो माणूस सांगणार आहे क्षर अक्षर आणि उत्तम, हा बी तेव्हा सांगतोय केव्हा थोडासा पॉइंट मागे राहू नये. मग तो कमी आहे नाही का तो माणूस. तो कमी कोणासाठी, हे जर सांगत नाही तर मग अज्ञानाला कसं कळणार. म्हणून क्षर व अक्षर पुरुष हे दोन्ही अलीकडचे सोपाधिक आहेत
असे पाहून त्या आत्मस्वरूप उत्तम पुरुषाला परपुरुष असे म्हटलेले आहे. अशा प्रकारे अर्जुना, परमात्मा त्या शब्दाने त्या पुरुषोत्तमाला ओळखावे असे सूचित होत असल्याचे तू समज. पुरुषोत्तम काय याचं नाव आहे? पुरुषोत्तम योग. आता त्याचं नाव काय झालं? परमात्मा. आता त्याचं नाव काय झालं? पुरुषोत्तम. सगळ्या पुरुषाचा मधला तो उत्तम पुरुष आहे का नाही? अशा प्रकारे अर्जुना, परमात्मा या शब्दाने त्या पुरुषोत्तमाला ओळखावी. त्या पुरुषोत्तमाला काय ओळखावे? परमात्मा. तेवढी दृष्टी आपली सगळ्यांची झाली. आपण बाबांना तेवढं समजतोय, इतरांना नाही समजलो, आपल्याला नाही समजलो तरी त्यांना समजतोय आपण. असे सूचित होत असल्याचे तू समज. सहज विचार करून पाहिले तर ज्या ठिकाणी शब्द मावळतो बघा, म्हणून न बोलण्याने ज्याची स्तुती होते, काही न जाणणे, सर्व प्रमाण अविषय आहे असे जाणणे, हेच त्याचे खरे जाणणे आहे. तुम्ही बघा, कोणती गोष्ट जेव्हा आपल्याला पूर्ण तीव्र झटका इलेक्ट्रिकचा बसतो ना, त्यावेळेला माणूस पूर्ण मूर्छापन्न होतो. तशी स्थिती करंट बसल्यासारखा पूर्ण जाणीवेच्या पलीकडे गलित गात्र होऊन जातो. अष्टसात्विक भावाची जी स्थिती कधी प्रेतरूप झाला ती पण तशीच आहे. पूर्णपणे आपण स्वतःला येऊन जातो. सहज विचार पाहिले तर जेथे शब्द मावळतो, शब्दाने ती गोष्ट प्रगट करता येत नाही, तो मावळतो. कारण तो शब्द कुठचा आहे? अलीकडचा आहे. परमात्मा आकाशापेक्षा मोठा आहे. आकाश ज्याच्यातून निर्माण झालं तो आहे, आणि शब्द हा त्याचं कोण आहे? नातवंड आहे. ते कसे काय त्याला जाणू शकतं? म्हणून न बोलण्याने ज्याची स्तुती होते. ज्यावेळेला एखाद्या माणसाची तुम्हाला स्तुती करायची ना, तुम्ही जर म्हणले मुळे काका खूपच हुशार आहेत, मुळे काकांचं कोणी हात धरू शकत नाही, मुळे काका खूप म्हणजे हे, तर समजायचं हे सगळ्या मुळे काकांना काय चालल्यात? शिव्याच चालल्यात एक प्रकारचे. त्यांच्याबद्दल न काही बोलणं म्हणजे त्यांची स्तुती. हे मी पाहुणे नमिले आधी बीज, मी गप्प बसलो. अमृतानुभवामध्ये सुद्धा सांगतात, न बोलणे म्हणजे खरी स्तुती, आणि बोलणं म्हणजे मुलामा देण्यासारखं. सहज ओळखावे, सूचित होते. सहज विचार करून पाहिले तर ज्या ठिकाणी शब्द मावतो, म्हणून न बोलण्याने ज्याची स्तुती होते. काही न जाणणे, सर्व अप्रमाण विषय असे जाणणे. काही न जाणणे म्हणजे काही कळत नाही. काही लोकांना सगळं कळत असतं, पण ते असं आपल्याला दाखवतात यांना काही कळत नाही. आपण या दोंदीमध्ये असतो, यांना काही कळत, त्यांना सगळं कळत असतं. पण काय? कळोनी न कळे, देखोनी न देखे, जाणून नाही, हा देखून ना ऐके, निंदास्तुती गाणी, जैसा का उन्मनी योगी राजबा, ऐकून सुद्धा नाही ऐकणं. म्हणजे आता बाबांचं उदाहरण, बाबा म्हणले मला म्हणायचे आई याच्या आईला गोडी लावतो, मला ऐकायला जायचं, तर मी म्हणायचं काय यांची माझ्या आईची केव्हा गाठ होणार? ही स्थिती आहे. हां बरोबर, हे ज्याचे खरे जाणणे आहे. बरोबर, हे ज्याचे खरे जाणणे आहे. इतर काही सापेक्ष रूप सामान्य विशेष न होऊन ज्या वस्तूचे स्वरूप होणे आहे. असं आहे का? त्याच्या सापेक्ष ती वस्तू नाही आहे ना, त्यामुळं ते गप्प बसणं नाही. न होऊन ज्या वस्तूचे स्वरूप जाणणे होणे आहे. न होऊन ज्या वस्तूचे स्वरूप होणे आहे असा नित्यसिद्ध दृढ मात्र उत्तम पुरुष आहे. अहम ब्रह्म हाही बोध जेथे मावळून जातो. काय बघा, अहम ब्रह्म कोणती ओळ घ्यायची होती मग? अशी कोणते म्हटले हो? हां 35-36 म्हटलो ना. आता 37 पण घ्यायची आपल्याला. हां नंतर 38 पण घ्या. विवेकाची काठी उभे ठाकल्या किरटी, परावराची गोठी करणे वेदा. 39 पण घ्यायची, 540 पण घ्यायची, 41 पण घ्यायची, 42 पण घ्यायची. हां म्हणजे चालू ठेवायची. हां आता 42 बघा. अहम ब्रह्म हाही बोध जेथे मावळून जातो. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला विपरीत वाटेल ना सगळं. पहिलं काय सांगितलंय? अहम ब्रह्मास्मी, आणि आता मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणायचं सांगितलं. कुठपर्यंत म्हणायचं सांगितलं? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. कुठपर्यंत म्हणायचं सांगितलं? मी ब्रह्म आहे. काही झालं तर, अरे काही झालं तर, असं झालं तसं झालं तर आपण म्हणतो तुम्हाला काय सांगितलं? आपल्याला काय सांगितलं बाबांनी? काय
मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हे मी ब्रह्म आहे कुठपर्यंत म्हणायचंय सांगा बरं, कोण सांगतो? करेक्ट. मी देव आहे असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत, ज्या दिवशी देवबुद्धी ती कळाली त्याच्यानंतर ते बोलायची गरज नाही पडत. तो स्वयं ते होऊन वागत असतो, आहे की नाही? हा ते हरिरूप. मग पूजा जप ध्यान त्याशी नाही, किंवा तृप्ती झाली अजयशी साधने ही. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी सुद्धा साधने अपयशी सरती. अहम ब्रह्म हाही बोध जेथे माळून जातो तेथे सांगणाराच जे सांगावयाचे त्याच्याशी एकरूप होतो. म्हणजे द्रष्टासह दृश्य नाहीसे होते. जे सांगायचे ते त्याचेच रूप आहे. कंप्लेंट कोणाची करायची? ज्याची कंप्लेंट करायची तो सुद्धा कोण आहे? सगळं संपलं. त्या जे सांगणारा ते सांगणाराच ते सांगावयाचे त्याच्याशी एकरूप होतो. म्हणजे यांच्याबद्दल सांगायला गेलं तर तो यांच्याशी एकरूप होऊन गेला. म्हणजे द्रष्टा सदृश्य नाहीसे होते. असे झाले तरी परमात्मा नाही म्हणण्याची सोय नाही. मग तो सर्व पूर्ण एकजीव होऊन गेला. तो जाणणाराच कोण होऊन गेलाय? आता परमात्मा स्वरूप होऊन गेला. मग आपण म्हणतो तो गायब झाले की काय? तो देव नाही का? नाही, तरी पण तो आहे. असे झाले तरी परमात्मा नाही म्हणण्याची सोय नाही. आता बिंब व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब याच्या दरम्यानमध्ये असणारी जी सामान्य प्रभा, ती जरी आपल्यास कोणत्याही उपायाने दिसली नाही तरी त्यामध्ये ती प्रभा नाही असे म्हणता येत नाही. किंवा नाक व फूल या दोन्हीमधील जे अंतर असते त्यात फुलाचा सुगंध असतोच. तो जरी आपल्यास डोळ्याने दिसला नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य हा भाव नष्ट झाल्यावर अमुक वस्तू आहे असे शब्दाने कोण म्हणेल? पण हेच अनुभवाने एकमेव दृढ मात्र चैतन्य आहेच असा निश्चय करणे हेच त्या उत्तम पुरुषाचे रूप आहे. तो नाही 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 म्हणतो म्हणजे नाही असं नाही, तो आहे तरी पण तो त्याचा अनुभव घेतो. 45 क्रमांकाची ओळ बघा. 42 सांगितलं सोहम तेही आस्तवले. बघा, एरवी न बोलण्याची बोलणे. 41 वाचतोय. जेथेचे सर्व नेणवा जाणणे, काहीच न होणे जे वस्तू गा. असं झाल्यानंतर सोहम तेही आस्तावले. जे तर सांगतेची सांगणे झाली. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे म्हणता ते काय झालं? त्यावेळेला मग त्याचा मीपणा त्या मूळ मी मध्ये गेल्यामुळे हा मी संपला. द्रष्टत्वशी गेले दृश्य जेत. हा द्रष्टा जिथं दृश्य होतं त्याच्यातच जाऊन मिळून गेला. आता बिंब आणि प्रतिबिंब माझी कैसी हे म्हणू नये प्रभा. आता तिकडे इकडे बिंब आहे वरती आकाशात आणि डबक्यात काय दिसलंय? प्रतिबिंब. पण मध्ये काय अशी वायर दिसते का फोनच्या मध्ये? तसे तिथं काय असं दिसतं का मध्ये? दिसत नाही म्हणून नाही म्हणायचंय का? इकडं डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलंय, तिकडं बिंब आहे. आता ते दोन दिसतात पण मधलं दिसत नाही म्हणजे मध्ये काय नाही का? ती पूर्ण अशी एक जीव आहे, ती लिंक एक आहे पूर्णपणे ती त्याच्यामध्ये. मग हे त्याच्यात जाऊन मिळालं म्हणून ते तिथं नाही असं होत नाही ते म्हणतात. आता बिंब आणि प्रतिबिंब माझी कैसी हे म्हणू नये प्रभा. कशी म्हणता नाही? दोघांच्या मध्ये प्रभा नाही म्हणून. जर प्रभा नसते तर प्रतिबिंब दिसलं असतं का? नाही. जरी कैसेने ही लाभा जयेची ना. बघा, किंवा दुसरं उदाहरण घे. 18 जयेची ना. 18 काय सांगतात? दिसत नसले म्हणून नाही म्हणता येईल का? नाही. किंवा फूल आहे आणि नाक आहे. नाक दिसतं आणि फूल दिसतं पण ज्याच्यामध्ये जो मध्ये सुगंध घेतो तो दिसत नाही म्हणून नाही का? आल्याच कळालं की नाही? हा, बरोबर. कुठे गेला? त्याप्रमाणे किंवा नाक आणि फूल दोन्हीमध्ये जे अंतर असते त्यात फुलाचा सुगंध असतोच. म्हणजे फुलाचा सुगंध कुठे? आता फुलातच आहे का? मध्ये आणि सर्वत्र. तिथे मध्ये आहे आणि ते दिसते तिथे आणि ते पण मध्ये सुद्धा आहेत. दोन्हीमध्ये अंतर असते त्यात फुलाचा सुगंध असतोच. तो जरी आपल्यास डोळ्यांनी दिसला नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य हा भाव नष्ट झाल्यावर अमुक वस्तू आहे असे शब्दाने कोण म्हणेल? पण हेच अनुभवाने. बघा, द्रष्टा सुद्धा संपला म्हणजे अनुभव मला अनुभव आला. हा कोण होता? द्रष्टा होता.
आणि काय पाहत होता? दृश्य. दृश्यही संपलं आणि द्रष्टाही संपला. तर मधलं दर्शन जे आहे ती जी वस्तू आहे ती आहेच. नाव नष्ट झालं म्हणून अमुक वस्तू आहे असे शब्दाने कोण म्हणेल? असं दाखवता नाहीत म्हणून नाही आहे का? आहे, पण ते कसं आहे? ज्याचं त्यांनी ते अनुभवाचं. पण हेच अनुभवाने एकमेव दृढ मात्र चैतन्य असा निश्चय करणे, तेच त्या उत्तम पुरुषाचे रूप होय. जो प्रकाशित होणाऱ्या प्रकाश वस्तूशिवाय प्रकाशक रूप आहे. जो प्रकाशित होणाऱ्या प्रकाश वस्तूशिवाय प्रकाश रूप आहे. जो प्रकाशित होणाऱ्या, दुसरी प्रकाशित झालेली, ही प्रकाशित झाली वस्तू, प्रकाशक वस्तूशिवाय प्रकाश रूप आहे. सूर्याने हे जग प्रकाशित केलं. कोणी प्रकाशित केलं? हे प्रकाशित आले, प्रकाशात आले कोण? जग. कोणाने प्रकाशित केलं? त्यांनी. त्याच्याही शिवाय एक जो आहे तो आहे. जो प्रकाशित होणाऱ्या प्रकाश वस्तूशिवाय प्रकाश रूप आहे व जो नियम्य पदार्थाशिवाय नियामक आहे. जो नियमात याला आवरून धरलेले, पण त्याच्याही पेक्षा एक वेगळा आहे. जो नियम्य पदार्थाशिवाय नियामक आहे आणि जो सर्वत्र ओतप्रोत भरून स्वमहिमेतच आपल्या स्वरूपातच आपण असतो. त्याला कोणतेही बंधन नाही. तो त्याच्याच बंधनामध्ये. काढा बरं 46 नंबर. इकडे जरा अर्थ भाऊ इकडे ओवी म्हणजे जो प्रकाशेविन प्रकाशू. बघा, प्रकाशाशिवाय प्रकाशू 21 प्रकाशक. आणि जो ईश तत्वेविन ईशू. बघा 22 नियमन करणारा ईश्वर. बघा, नियमन करणाऱ्याच्या विरोपेक्षाही जो वेगळा. नियमन करणारा म्हणजे ईश्वर, त्याचाही ईश्वर. आता हे जगत कोणी निर्माण केलेलं आहे? ईश्वराने निर्माण केले. ईश्वरालाही निर्माण करणारा जो ईश्वर. वाचा का? हा, झालं. परत एकदा वाचा. 45च्या पुढे वाचता ना? हा, त्या याच्यात दिलेलं नाही म्हणून वाचा. ओवीत आहे पण. बघा, म्हणजे प्रकाशालाच प्रकाशाने उपभोगायचं, पाहायचं ते म्हणतात. दुसरी गोष्ट ध्वनीनेच ध्वनी दिसत नसला तर पुढची वेळ वाचली नाही. याच्यात त्याचाच आहे पण हे बघा इकडे अर्थ आहे. इकडे बघा, ऐकतो. जो प्रकाशविन प्रकाशू. नाही, बरोबर आहे. याच्यात म्हणूनच म्हणलं त्याच्यात आहे ते, याच्यात नाही दाखवला अर्थ. जो प्रकाशविन प्रकाशू, जो ईशतेविन ईशत्वेविन ईशू आपणे निची अवकाशू वस्तीस असे जो. बघा, नाही का? बरं, त्याच्या अगोदरची वाचा जाणं. नाही, वाचा. हा, वाचा मग त्याच्या मागची वाचा. बरं, इथे खाली स्वमहिमेतच आपल्या स्वरूपात आपण असतो, सर्वत्र ओतप्रोत झालेला पदार्थ. आकाशच आकाशाला व्यापून आहे, ईश्वरच ईश्वराला व्यापून आहे आणि प्रकाशाशी प्रकाश पाहायचा आहे. त्याच्या पुढे सांगतात जो नाद ब्रह्माला ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा नाद. जो नाद ब्रह्माला ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा नाद जो टंग, तो ऐकणारा आणि टंग ते दोन्ही मिळून कोण आहे? बोलणारा आणि ऐकणारा कोण आहे? एकच आहे. त्याप्रमाणे जो नाद ब्रह्माला ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा नाद. आता नाद ब्रह्म म्हणजे नाद जो तुमचा टाळाचा असू द्या, विण्याचा, त्यालाही जो ऐकतो, नाद ब्रह्माला ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा नाद म्हणजे तिचीच शक्ती. स्वादाला स्वादाची शक्ती देणार. बघा, चवीची चव, ऐकण्याचं ऐकणं आणि पाहण्याचं पाहण्याचं किंवा भेटणाराला काय म्हणतात त्याला, चालणारालाच चालणारा भेटणे. म्हणजे ही आता पूर्ण एक सांगता येते. नाद ब्रह्माला ऐकण्याची शक्ती प्रदान करणाराला नाद, स्वादाला स्वादाची शक्ती देणारा मूळ स्वाद. मूळ स्वाद काय आहे?
चैतन्य आहे. ऐकणारं नाद ब्रह्माला ऐकण्याला शक्ती देणारं मेन नाद कोण आहे? आता हा नाद ब्रह्म आहे आणि हे तुमच्या कानात चाललेलं तो अनुहात नाद, त्या मूळ नादाशी ते सांगतात एक. आणि आता त्याच्या पुढे दुसरं तुम्ही वाचलेला, स्वादाला स्वादाची शक्ती देणारा मूळ स्वाद व जो आनंद आनंदाने भोगावा म्हणजे आनंद रूप व्हावे. म्हणजे चवी घेता घेता चवीच्या स्वरूप होऊन जायचं, आनंद लुटता लुटता आनंद स्वरूप होऊन जायचं, दृश्य पाहता पाहता द्रष्टा काय झाला आता दृश्य रूप होऊन जाणं. नाद ब्रह्माला ऐकणारा जो नाद आहे तो नाद त्या नादाशी एकजीव होऊन जाणे. जो पूर्णत्वाचा शेवट आहे आणि जो सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ पुरुष आहे व विश्रांतीच्या विसाव्याचे स्थान आहे. म्हणजे अंतिम स्टेपला जो ज्याला सांगितलं उत्तम पुरुष आहे तो त्या ठिकाणी पोहोचला जिथून सगळं काय निर्माण होतं त्या स्वरूपाला जाऊन मिळालं. म्हणजे जिथं नाद होतो तिथंच त्याला त्या नादाशी तो टच आहे, जिथं आनंद होतो त्या मूळ आनंदाला टच आहे. असं जे विश्रांतीचं ठिकाण तो श्रेष्ठ पुरुष त्या विश्रांतीच्या विसाव्याचे स्थान आहे. बघा, विश्रांतीच्या विसाव्याचे स्थान आहे. विश्रांतीला आराम घ्यायचा आहे तर ती कुठे गेली? विश्रांतीकडे गेली, विसाव्याच्या ठिकाणी गेली. म्हणजे मुळाचं मूळ काय? अजून एक प्रमाणे मुळाचे मूळ. चला, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषची, तसे तुम्ही मुळाकडं किंवा आपण अमृतानुभवमध्ये कसं सांगितलं मागे मागे क्रममुक्ती एकेकाचा ड्रॉप करत पहिले काय झालं? परमात्मा होता, त्याला जे स्फुरण झालं त्याचंच नाव माया, अविद्या, प्रकृती, अज्ञान. मग आता त्याचं काय झालं? त्याचं अज्ञान झालं, प्रकृती झाली, माया झाली. मग त्याचंच काय झालं पुढं? समजा आकाश झालं. मग त्याच्यातून पुढे काय झाली? हवा झाली. त्याच्यातून काय झालं पुढे? असं गेलं. आणि आता कसं चालले ते? डायरेक्ट मागे 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 मुळाला चिटकायचं डायरेक्ट. जिथून हे सगळं निर्माण, जिथून हे प्रकाश सर्व दृश्य जात तिथेच जाऊन बेडायचं. ते म्हणतात विश्रांतीच्या विसाव्याचे स्थान. म्हणजे विश्रांतीच्या ठिकाणी समजा आपण जाऊ विश्रांतीकडे आणि विश्रांती कुठे गेली? विसाव्याला. तिथं आपला ठाम काय? विश्रांतीचा काय ठाव आहे? हा, विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. मग आता आपण संतांना पाहतोय आणि आपल्याला विश्रांती घ्यायची तर कुठं जायचंय? संतांकडं. तर संत काय म्हणणार? चला आपण दोघे पण मूळ विश्रामगृहामध्ये जाऊ राहिला. असं जे सुखास सुख प्राप्त झालेले सुख आहे. बघा, सुखास सुख प्राप्त झालेले कोणाला? किंवा सुखाचे सुख मनाचे मन म्हणजे मुळाकडे जायचे, अजून अंतर्मुख असं जे सुखास प्राप्त झालेले सुख आहे. म्हणजे मूळचेच आपण जे आहोत त्या मूळच्या स्वरूपाला. आपलं स्वरूप काय आहे? मूळचं सुख स्वरूप आहे. आणि पांडुरंग कसा आहे? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. आता हा माझ्या पांडुरंगा सारिका जो आहे तो अलीकडे, आणि आता माझ्या सारिका सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. बघा, पांडुरंग तुम्ही सांगा, माझ्या सारिका सुखरूप दुजा कोण सांगा. पांडुरंग म्हणजे पांडुरंगालाच प्रश्न आहे आणि परत पांडुरंगच सुखरूप आहे. बघा, म्हणजे मुळाला जाऊन भेटला, तो मूळ आत्मरूप झाला. त्याचं नाव काय आहे? उत्तम पुरुष आहे. जे तेजास प्राप्त झालेले तेज व आकाशाधिक शून्याधिक ज्या महाशून्यात अत्यंत निर्विशेष ब्रह्मस्वरूपात लय पावते. आकाशात सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी कुठं लीन होतात? जाऊन आकाशाने. आकाश जिथं जाऊन लीन होतं ते उत्तम पुरुष आहे. जो जगाचा उदय असीम विस्तार झाल्यावरही त्यास व्यापून उर्वरित राहून असतो व ग्रासालाही ग्रासून लयातीत असून परिपूर्ण असतो. फार काय सांगे, वस्तुता सर्वाहून फारच दूर असंग व्यापक आहे. आपल्याला सगळ्यांना त्यांनी व्यापलेलं आहे आणि एवढे करून परत तो कसा आहे? संग रहित आहे की नाही? असा जो आहे सगळ्यांमध्ये असून जो जगाचा उदय असीम विस्तार झाल्यावरही त्यास व्यापून उर्वरित राहत असतो. सगळ्यांना व्यापून सुद्धा परत सगळ्यांपासून ग्रासालाही ग्रासून लयातीत असून परिपूर्ण असतो.
सगळ्याला ग्रासून परत परत तो शिल्लक राहतो आणि राहिला तरी कसा आहे तो परिपूर्ण आहे. फार काय सांगाय, वस्तुता सर्वाहून फारच दूर असंग व्यापक आहे. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे शिंपी ही आपण स्वतः रूपे न होऊन अज्ञानाला दिसणाऱ्या रूपाच्या भासास आश्रयी असते, किंवा अलंकाराच्या रूपाने सोने नाहीसे न होता अज्ञानाला झाकलेले असते. अज्ञानाला न किंवा अलंकाराच्या रूपाने सोने नाहीसे न होता अज्ञानाला झाकलेले असते, असेच असते. त्याप्रमाणे उत्तम पुरुष आपण स्वतः विश्व न होता जो विश्वाला धारण करतो, आधार व अधिष्ठान आहे. बा, सोनं झाकलं, पण झाकले का ते? पण आता मात्र कसं आहे, पाहताना अलंकार पाहताना काय आहे, सोनं झाकलेले. तसा तो असूनही पण तुमच्यामध्ये नसल्यासारखा आहे. कशामध्ये? म्हणजे सोनं अलंकार झालेला नाही का? झालाय? झालाय तुमच्या दृष्टीने. पण त्याला विचारलं, का रे अंगठी आहेस काय तू? तो काय म्हणतो, हो मी अंगठी म्हणतो ना. हा, मग अंगठी म्हणला तर क्षराक्षर, मग तो त्याच्या मूळ स्वरूपाला जाणत नाही. आणि तो न जाणत नाही म्हणजे त्याला काहीच कळत नाही का? आहे त्या अंगठी आहे मी म्हणत नाही, पण मी सोनं आहे असंही म्हणतो. तो परत सोनं म्हणून आहेच आहे की नाही? सोन्याची अंगठी. हे असो. जरा आता अजून एक पुढे दृष्टांत देतात. अजून कोणता दिला? शिंपी स्वतः रूपे न होऊन अज्ञानाला दिसणाऱ्या रूपाच्या भासास आश्रय असते. मूळ काय आहे? ती शिंपली, पण ती अज्ञानाला काय दाखवते? तरी पण ती चांदी आहे का? तसं हा अक्षर पुरुष सगळं जगतही होऊन राहिलं आहे, पण तरी सुद्धा तो काय म्हणतो, मी शिंपलीच आहे. म्हणून तो अक्षर त्या सगळ्यापासून वेगळा आहे, तो दिसत नाही. दुसरं उदाहरण दिलं, अलंकाराच्या रूपाने सोने नाहीसे न होता. सोनं संपलंय का? आहे, पण दिसताना काय दिसते? अंगठी. ज्ञानाला झाकले, अलंकाराच्या रूपाने सोने नाहीसे न होता अज्ञानाला झाकलेले असले, असेच असते. अज्ञानाच्या दृष्टीने काय आहे आता आपल्याला कळालंय. आता समजा, पण लहान मुलाला दाखवलं तर तो काय म्हणणार? सोनं म्हणणार का अंगठी म्हणणार? अंगठी म्हणणार. त्यावेळेला सोनं त्याच्या दृष्टीने झाकलेले आहे, म्हणजे प्रगट काय दिसतंय त्याला? अंगठी. पण मग नाही का सोनं, आणि मग जे सोनं आहे ते अंगठी होऊनही सोनंच आहे, त्याच्यात काही फरक नाही. तसा तो सर्व होऊनही काही न होणे हे ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव काय आहे? उत्तम पुरुष आहे. मध्ये अक्षर म्हटलं होतं. त्याप्रमाणे उत्तम पुरुष आपण स्वतः विश्व न होता जो विश्वाला धारण करतो, आधार व अधिष्ठान असतो. पहा, सगळ्याला अंगठीला काय आधार येतो? सोनंच आहे, पण तो अंगठी होत नाही, पण अंगठीला आधार मात्र तोच आहे. असो, पाणी व लाटा यात काही वेगळेपणा आहे का? आता हा सगळ्यात सोपा दृष्टांत आहे, आपल्याच्या डोक्याला जास्त खाजवायची गरज नाही. पाणी व लाटा यात काही वेगळेपणा आहे का? नाही, पण दिसताना मात्र काय दिसते? आता आपण जर म्हटलं पाणी आणि लाटा याच्यात वेगळेपणा आहे का, तर तुम्ही म्हणले नाही, पण तिसऱ्या माणसाला काय वाटणार? आहे. हां, त्याप्रमाणे जग हे अन्वय दृष्टीने परमात्मा स्वरूपाहून वेगळे नाही, कारण स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य जग ज्या अधिष्ठान उत्तम पुरुषाच्या सत्तेने सत्तावान होते व त्याच्या स्फूर्तीने प्रकाशित होते, ते जग अध्यस्त असूने तत्वता अधिष्ठान परमात्मा रूप आहे. लाट दिसली वेगळी तरी ती वेगळी नाही, ती काय मूळ पाणीच आहे. तसं तो परमात्मा जरी जगत झाला तरी तो जगताहून वेगळा नाही. तो जगत या कंडिशनमध्ये सुद्धा कोण येतो? परमात्मा आहे. बरं, तुम्ही म्हणताय त्याला जगत, पण तो काय? तुम्ही म्हणताय अंगठी, पण ते म्हणताय का? नाही. त्याप्रमाणे ते आहे तसंच आहे. अरे वीरेशा, जगाच्या संकोचाला आणि विकासाला जो उत्तम पुरुष आश्रयत्वाने कारण आहे. चांदीला प्रगट व्हायला आणि चांदीला गायब व्हायला मूळ कोण आहे? शिंपली आहे. तसं जगताला प्रगट करायला आणि जगत भास परत गायब करायला कारण कोण आहे? परमात्माच आहे.
जगत प्रकाशित करायला सुद्धा आणि त्याचं ज्ञान झाल्यावर जगत गायब करायला सुद्धा कोण कारण आहे? साप प्रगट करायला सुद्धा आणि साप नाही रे हे कळायला कारण कोण झाली? रशीच झाली. त्याचं नाव काय आहे? उत्तम पुरुष. ज्याप्रमाणे पाण्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबास सर्वथैव चंद्रच कारण असतो, त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती झाली असता ज्याच्यात यत्किंचितही फरक होत नाही, जो काही विशेष होत नाही व विश्वाचा लय झाला असता जो कोठेही जात नाही, त्याप्रमाणे रात्र व दिवस ही आली असता सूर्य हा दोन प्रकारचा होत नाही. बघा आता तिसरं उदाहरण दिलं. अजून काय दिलेलं होतं? सूर्य जरी चंद्र जरी डबक्यात पडलेला दिसला तर त्याला कारण कोण आहे? चंद्रच आहे. पण तो पडलाय का डबक्यात? नाही. तसं हे सगळं करून सुद्धा तो परत नामनिराळाच आहे. दुसरं उदाहरण दिलं, रात्र झाली तरी कारण कोण आहे रात्रीला? सूर्य. आणि उजाडण्याला हा सगळ्यात मोठा आणि लाटेचा आणि दृष्टांत दोन्ही समजायला इतके सोपे. रात्र कोणामुळे म्हणतो आणि उजाडलं कशामुळे म्हणतो? दिवस. पण सूर्याला जाऊन विचारलं का हो दिवस आणि रात्र हे कुठं असतात? त्याला दिवस बी माहीत नाही आणि रात्र बी माहीत नाही. त्याला फक्त काय माहिती आहे? प्रकाशच माहिती. आम्ही प्रकाशाचा सोहळा भोगीत असो. त्याचं नाव उत्तम पुरुष. म्हणजे या जगात राहत असताना सुद्धा तो फक्त परमात्माचे सगळं समजतो, तो उत्तम पुरुष. आणि ज्याच्यामध्ये परत कमी जास्त फरक होतो तो क्षराक्षर याच्यामध्ये मोडला जातो. तसा जो उत्तम पुरुष कधीही कोणीकडेही कोणाच्यानेही खर्ची कमी पडत नाही आणि ज्यास उपमा देण्यात तो स्वतःच योग्य आहे, कारण वस्तुतः दुसरा पारमार्थिक सत्य पदार्थच नाही. बरं तो कसा आहे असं सांगायचं म्हटलं तर त्याच्या एवढा सत्य दुसरं कोणच नाही. सत्य तू विठ्ठल. आणि कागा दाविला हा जगदाकारू. म्हणजे जगदाकारू खोटा आहे. आणि जगदाकारातली कोणती वस्तू अशी गोष्ट घेऊन सांगू शकतो त्याच्यासारखा तो आहे? तो तर काय लवकर कळत नाही, तो अनुभवण्याचा विषय. आणि मग तो कसा आहे ते याच्यातली कोणतीही एक वस्तू त्याला दाखवू शकत नाही की तो असा आहे, है की नाही? तसा तो उत्तम पुरुष कधीही कोणाकडेही कोणाच्याने खर्ची कमी पडत नाही. तो कुठे कमी पडत नाही, संपत नाही, नाश पावत नाही. आणि ज्यास उपमा देण्याला तो स्वतःच योग्य आहे. त्याला उपमा द्यायची असेल तर तो कसा आहे? तो त्याच्यासारखाच आहे. त्याच्यासारखा तिसरा कोणी नाही. त्याचं नाव उत्तम पुरुष. कारण वस्तुतः दुसरा पारमार्थिक सत्य पदार्थच नाही. म्हणजे जगामध्ये जेवढे पदार्थ आहेत ते नाशवान आहेत. पण नाशवान आहेत म्हणजे साप नाश पावणार आहे आणि रश्शी शाश्वत आहे. मग तिच्यासारखी दुसरी कोणत्या पद्धतीचा साप आहे? कोणत्या? तो आहेच नाही, तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे, हे की नाही? तैसा काहीची कोणीकडे काही सेनेची वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीच. तैसे विश्वपण काही होय, विश्वलोपी काही न जाय. जैसा रात्री दिवस नोहे, द्विधा रवी द्विधा स्थितीमध्ये नाही. त्याच्या दृष्टीने सूर्य बी नाही, दिवस पण नाही आणि रात्र पण नाही. अशाप्रमाणे आपण 8:15 थांबणार होतो. 5-10 मिनटं थांबूया. यांनी प्रसाद आणलाय, ज्यांना कीर्तनाला जायचं ते पण जाऊ शकतात. आणि आपल्याला रान उरकायचं आहे. म्हणून बघा सकाळीच मला शिंदे म्हटले होते नाही होणार 15वा, तर नाहीच होणार. म्हणजे ते जर म्हणले असते ना होणार तरी झालं असतं. एक माणूस जरी म्हणला नाही होणार तर नाही होणार, आणि जर कोणीच काय म्हणलं नाही तर काय पण होणार, आहे का नाही? असो, आपण एकच श्लोक वाचून थांबलो. 18वा श्लोक वाचला आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15वा ओवी क्रमांक 500, बरोबर ना? 558ला थांबतो आणि श्लोक 18ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोर्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जय खळांची व्यंकटी सांडो
सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी ते वाटायला द्या म्हणून हेतु तुता तया कल्पजे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेज अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांचन मार्तंड जेता पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी अजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवा विजय येत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला.